हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज बनवत आहे ढाबा स्टाईल लसुनी मेथी. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता, ही चवीला खूप छान लागते. तर चला बनवूया. तर प्रत्येकी 2 टेबलस्पून मी इथे डाळ व शेंगदाणे आणि पांढरे तीळ भाजून घेतले आहे. भाजून झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून त्याला बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर मी एका कढईत थोडंसं तेल, बारीक केलेलं लसूण आणि मेथी टाकलेली आहे. त्याला साधारण 2 ते 3 मिनिट मी इथे परतून घेतलं आहे. त्यानंतर मी त्याच कढईत थोडंसं तेल, जिरे, कांदा आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. त्याला चांगलं 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर मी इथे एक टोमॅटोची प्युरी मी इथे ॲड केलेली आहे. त्याचसोबत मी इथे हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि सोबतच बारीक करून घेतलेली पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे. त्याला चांगलं 2 ते 3 मिनिट भरून मी परतून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि त्यानंतर ज्या कन्सिस्टन्सीची तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. मी 1 कप पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर 5 मिनिटभर आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकून ठेवून. 5 मिनिट झाल्यानंतर इथे थोडासा गरम मसाला ॲड करून परत 2 मिनिटसाठी तुम्ही इथे त्याला चांगलं शिजवून घ्या. तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल लसुनी मेथी. आणि एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मी इथे तडका देणार आहे लसूण आणि लाल मिरचीचा. तर तडका देणं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.